मंडळी नमस्कार. एबीसी न्यूज मराठीच्या या नव्या कोऱ्या भागात मी आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत एका वेगळ्या विषयावर. वेगळं म्हणण्याचं कारण नाहीये खरं तर, कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि अं, बरीचशी जनता शेती करते आणि शेतीवरच आपलं बरंचसं काही अवलंबून आहे. पण तो शेती करणारा जो शेतकरी आहे किंवा त्यात राबणारा श्रमिक आहे किंवा त्याच्या अनुषंगाने समाजात वावरणारे अनेक वंचित घटक आहेत, अनेक श्रमिक आहेत, त्यांची मात्र हेळसांड सातत्यानं सुरू असते. रस्त्यावर हीच मंडळी अनेकदा दिसतात. आंदोलनं याच मंडळींना अनेकदा करावी लागतात. आपल्या छोट्या छोट्या अगदी मूलभूत गोष्टींसाठी देखील भांडावं यांनाच लागतं आणि सरकार दरबारी दादही यांनाच मागावी लागते. असं का घडतंय? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्षांपासून काम करणारे आणि या विषयातले अभ्यासक डॉक्टर अमोल वाघमारे यांच्याकडून. डॉक्टर साहेब, मी या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. आपण चर्चेला धन्यवाद सर. सुरुवात करण्या प्रारंभीच मी आपणास विचारू इच्छितो की सातत्यानं शेतीप्रधान जर देश आहे आपला, आता काही दिवसांनी आपण प्रजासत्ताक दिनही साजरा करणार आहोत. शेतीप्रधान देश आहे, श्रमिक असंख्य आहेत आपल्या देशामध्ये, कष्टकरी असंख्य आहेत, वंचित घटक खूप आहेत. तर मग याच घटकांवरती आपण, या घटकांना सुविधांपासून आपण वंचित ठेवतो सातत्यानं, याच घटकांना रस्त्यावर का उतरावं लागतं? अगदी बरोबर आहे. आता थोड्याच दिवसात आपण प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत आणि प्रजासत्ताक दिनाचा अर्थ जर आपण थोडा पाहिला तर प्रजेची सत्ता, कारण आपण लोकशाही शासन प्रणाली स्वीकारलेली आहे आणि इथल्या सर्वसामान्य श्रमिक सगळ्याच लोकांची सत्ता असणं, ज्याला आपण प्रजासत्ताक राज्य म्हणतो आणि आपण लोकशाही म्हणतो की लोकांनी लोकांसाठी चालवलेली शासन व्यवस्था. परंतु असं जरी असलं तरी व्यवहारात मात्र आपल्याला काय दिसतं, तर सर्व समाजातला जो सगळ्यात शेवटचा घटक आहे तो शेतकरी असेल, शेतमजूर असेल, श्रमिक असेल, असंघटित कामगार असेल, भटका विमुक्त समाज असेल, आदिवासी असेल, ह्या सर्वांचे जर प्रश्न आपण जर आजच्या मितीस पाहिले तर त्या प्रश्नांची दाहकता पण आपल्याला लक्षात येते आणि त्या प्रश्नांसाठी ते वारंवार रस्त्यावर लढायला येताना पण दिसतात. याचा आपण जे विचारलं की याचं काय कारण असावं, तर मला वाटतं आपण लोकशाही शासन प्रणाली स्वीकारली, प्रजासत्ताक व्यवस्था स्वीकारली आणि ह्या सत्तेच्या स्थानी केंद्रीय पातळीवर असेल किंवा राज्याच्या पातळीवर हे जे सगळे लोकांना आपण आपले प्रतिनिधित्व म्हणून निवडून देतो, ते लोकांना आपण जेव्हा निवडून देतो, त्या निवडून दिल्यानंतर मात्र त्यांचा अजेंडा किंवा त्यांचं धोरण किंवा त्यांचा दृष्टिकोन हा इथल्या श्रमिकाकडे नसतो, कारण की श्रमिकाचा आवाज आणि त्याची संघटित होण्याची क्षमता याची अंदाज सत्ताधाऱ्यांना आलेला असतो आणि त्याच्यामुळे पूर्णपणे श्रमिक, शेतकरी, कामगार वर्गाकडे दुर्लक्ष करायचं आणि संघटित असलेल्या भांडवलदार वर्गाकडे किंवा एकूण आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या सबल असलेल्या शक्तींकडे लक्ष वेधित करायचं आणि त्यांच्याकडे आपल्या हितांसाठी किंवा त्यांचे काही हितसंबंध असतात त्या हितसंबंधाच्या दृष्टिकोनातून अशा लोकांना प्राधान्य देणं किंवा त्यांच्या प्रश्नांकडे जास्त अधिक सजगतेने पाहणं, त्या तुलनेने मात्र शेतकरी, कामगार, असंघटित वर्ग, श्रमिक, शेतमजूर यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं जात नाही. त्यांच्या प्रश्नांची चर्चा इलेक्शनच्या काळामध्ये, निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्या प्रश्नांवर चर्चा होतीलही, त्याच्यावर आश्वासनही दिली जातात, पण अंमलबजावणीसाठी मात्र त्यांना झगडावं लागतं. मला वाटतं प्रजाची सत्ता जरी असली तरी आपण ज्यांना प्रतिनिधित्व म्हणून आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्यांना संसदेमध्ये किंवा विधानमंडळामध्ये पाठवतो, त्यांना मात्र तिथं निवडून गेल्यानंतर या सर्व श्रमिक वर्गाच्या प्रश्नांचा विसर पडतो, असं गेल्या अनेक वर्ष आपल्याला सातत्याने दिसून आलेलं आहे. त्याला नक्कीच काही सन्माननीय अपवाद असतील, पण ते प्रमाण कमी आहे आणि मोठ्या प्रमाणे मात्र ह्या लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारा वर्ग आपण निवडून देतोय, असं थोडंसं मला नमूद करावं वाटतं. अगदी महत्वाचा मुद्दा मांडला डॉक्टर साहेब. तुम्ही एक उल्लेख केला निवडणुकांचा किंवा निवडणुकातल्या जाहीरनाम्यांचा. निवडणुकांतल्या जाहीरनाम्यांमध्ये आवर्जून सगळे पक्ष, म्हणजे कुणालाही असं निवडावं असं नाही राहिलेलं अलीकडं. सगळे पक्ष ठामपणाने आवर्जून असं एक वाक्य लिहितात, शेतमालाला हमी भाव देणार किंवा श्रमिकांच्या कष्टाला काय न्याय देणार, नोकऱ्या देणार, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. वंचित घटकांना न्याय देणार, हे एका ओळीतल्या जे जाहीरनाम्यांमध्ये एक ओळीमध्ये असतं ते निवडणुकीनंतर मात्र गायब होतं. अनेक जण सोयीस्कर विसरतात, शेतमालाला कधीच हमी भाव मिळत नाही, शेतकऱ्यांसाठी कुणीच पुढे आलेलं, आवाज उठवलेला दिसत नाही, वगैरे वगैरे. असं असंघटित असल्यामुळे या गोष्टी होत आहेत का? अगदी बरोबर आहे.
हा शेतकरी वर्ग खूप असंघटित आहे. आपल्या प्रश्नांच्यासाठी तो संघटितरित्या लोकशाही मार्गाने रस्त्यावर येण्याचा मार्ग अनेक वेळा टाळतो. आणि शेतकरी संघटना सुद्धा हम्म. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. वेगवेगळे झेंडे आहेत, वेगवेगळ्या त्यांचे विचारधारा आहेत आणि काही कॉमन मुद्द्यांवर शेतकरी सुद्धा, सगळे शेतकरी संघटना, सगळे शेतकरी एकत्रित येताना आपल्याला दिसत नाही. याचा फायदा बऱ्याच वेळा सत्ताधाऱ्यांना आणि राज्यकर्ते वर्गाला झालेला दिसतो. याला एक अपवाद मी आपल्याला सांगेल की गेल्या 1 वर्षांपूर्वी जे दिल्लीमध्ये आंदोलन झालं, त्या दिल्लीतल्या आंदोलनामध्ये मात्र विशेषतः पंजाब, हरियाणा आणि इतरही देशभरातल्या शेतकऱ्यांनी एक चांगली एकत्रित ते आले होते आणि त्याचं त्यांना अचिव्हमेंट सुद्धा तेवढी त्यांना त्याचा फलश्रुती सुद्धा मिळाली. कारण की शेतकरी विरोधी जे कायदे प्रस्तावित होते ते केंद्र शासनाने अखेर मागे घेतले. तर असे हमीभावाच्या मुद्द्यावर किंवा इतरही मुद्द्यांवर आपापले झेंडे असतील, आपल्या आपल्या विचारधारा असतील, पण जर शेतकरी हिताचा मुद्दा लक्षात घेऊन जर संबंध देशभरातील शेतकरी एकत्रित आले तर मला खात्री आहे की नक्कीच शेतकऱ्यांच्या हमीभावाचा, शेतमालाच्या हमीभावाचा मुद्दा असेल किंवा इतर मागण्या असतील त्या पुढे जातील. पण तसं अलीकडच्या काळामध्ये होताना दिसत नाही. ही त्याची शोकांतिका आहे. पंजाब हरियाणातला शेतकरी एकत्र येतो आणि म्हणून त्यांच्या मागण्या मान्य होतात. दिल्लीवर धडक देतात ते, म्हणून त्यांच्या मागण्या मान्य होतात. एकजुटीनं केल्यामुळे हे शक्य होतं. बाकी देशभरातला किंवा खास करून आपण महाराष्ट्रापुरतं बोलूया, महाराष्ट्रातला शेतकरी सहसा एकत्र होत नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे तर असंख्य प्रश्न आहेत. तो सहसा एकत्र येताना दिसत नाही, आपल्या प्रश्नांसाठी भांडताना दिसत नाही. आणि त्याला वेगवेगळ्या म्हणजे शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या वेगवेगळ्या संघटना कारणीभूत आहेत का? नुसत्या शेतकरी संघटनाच कारणीभूत असं नाही म्हणता येणार त्याला. ऍक्च्युली एकूणच जी सामाजिक परिस्थिती बदललेली आहे, आर्थिक परिस्थिती जी बदललेली आहे, त्या परिस्थितीच्या परिप्रेक्ष्यात जर आपण पाहिलं तर नुसतं शेतकरीच नाही तर कामगारांच्या सुद्धा संघटना क्षीण झालेल्या दिसतील. एकूणच श्रमिक वर्गाच्या संघटना क्षीण झालेल्या दिसतील आणि त्या नुसत्या क्षीण नाही झालेल्या तर त्या जाणीवपूर्वक त्यांची कमजोर त्या कशा होतील हे पाहिलं गेलेलं आहे. आणि राहिला मुद्दा शेतकऱ्यांच्या विषयीचा, तर पंजाब हरियाणातला नाही तर दिल्लीचं जे आंदोलन झालं त्याच्यात भारतभरातल्या शेतकऱ्यांनी पण नंतर फार मोठी भागीदारी केली आणि ते एक आंदोलन चांगलं झालं. परंतु आत्ताच्या परत कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इतर स्टेटमध्ये शेतकऱ्यांना एकत्रित न आणण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत. वेगवेगळ्या राजकीय यंत्रणा त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने काम करतायत. परंतु अजून एक जो मुद्दा अधोरेखित वाटतोय तो करणं फार गरजेचं आहे. ते फक्त शेतकऱ्यांच्याच संघटनेला लागू नाहीये किंवा फक्त शेतकरी वर्गालाच लागू नाहीये, तर श्रमिकांच्या चळवळी, कामगारांच्या चळवळी, ह्या सगळ्याच वंचित शोषित घटकांच्या याला लागू पडतात. ते म्हणजे आज आपण संबंध महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभरातच, फक्त एक राज्य असं म्हणता येणार नाही, भारतभरामध्ये जातींच्या वाढलेल्या अस्मिता, धर्माच्या वाढलेल्या अस्मिता, प्रादेशिक वाढलेल्या अस्मिता, ह्या अस्मिता फार मोठ्या उपात आहेत. आणि त्या तुलनेने शेतकऱ्यांचे, कामगारांचे, श्रमिक वर्गाचे, इथल्या शोषित वंचित समाजाचे, इथल्या मागासवर्गीय समाजाचे, महिलांचे हे अत्यंत कळीचे आणि जिव्हाळ्याचे असलेले मुद्दे यांना मात्र आज त्या मुद्द्यांना पुढे आणलं जात नाहीये किंवा पुढे येऊ देत नाहीये. त्या मुद्द्यांवर चर्चा होत नाहीये किंवा त्या मुद्द्यांवर फारशी आंदोलन उभी राहिलेली दिसत नाहीयेत. त्याच्या तुलनेने भावनिक मुद्द्यांना आणि अशा अस्मितेच्या मुद्द्यांना फार मोठं प्रायोरिटी दिली गेलेली आहे, प्राधान्य दिलेले आहे आणि त्या मुद्द्यांवर चर्चा मोठी होताना दिसते किंवा त्याच्यावर लोक एकवटतात, मात्र मूलभूत प्रश्नांवर एकवटत नाहीयेत. अशी जाणीवपूर्वक इथली आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था अशी परिस्थिती तयार झालेली आपल्याला दिसते. ते आपल्या सगळ्यांच्या समोर एक मोठं आव्हान आहे असं. अगदी महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही, कारण शेती नव्हे तर अनेक कामगारांच्या युनियन्स होत्या अनेक कंपन्यांमध्ये. युनियनचे बोर्ड बाहेर आपण पाहायचो कंपन्यांच्या बाहेर. आता तुम्ही म्हणालात तसं अगदी बरोबर आहे. अनेक कामगार युनियन्स, कामगारांच्या संघटना, श्रमिकांच्या संघटना या क्षीण झाल्यात, म्हणजे काही ठिकाणी तर नामशेषच झाल्यात. तुमच्या बोलण्यातनं वारंवार मुद्दा येतोय की याला राजकीय किंवा सत्ताधारी कारणीभूत आहे किंवा कुणाची सत्ता असो, आज या पक्षाची, परवा उद्या त्या पक्षाची, मागे, म्हणजे ते राजकीय स्थिती कारणीभूत आहे का? मी तुम्हाला एवढं खरंच सांगतो, फक्त एक मोठा घटक, जी काही सत्ताधारी मंडळी असतात, विशेषतः राजकीय जे सत्तेवर असतात, त्यांना अशा प्रकारची आंदोलनं नको असतात, अशा प्रकारच्या चळवळी नको असतात आणि म्हणून ते त्याला जाणीवपूर्वक क्षीण करणं, त्याला जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये हे मुद्दे पुढे न येता दुसरे मुद्दे चर्चेला आणणं आणि त्याच्यावर लोकांनी चर्चा करत राहणं आणि आपल्या मूलभूत प्रश्नांचा विसर करणं, अशा प्रकारची व्यवस्था आहे. तिला जशी सत्तेच्या स्थानी बसलेली राजकीय व्यवस्था असेल ही जशी कारणीभूत असते,
तसंच त्यांच्या मागे जी भांडवलशाहीची व्यवस्था आहे, की जी मोठमोठे उद्योगपती, मोठमोठे भांडवलदार यांना सुद्धा कारखान्यामध्ये आपल्याला विरोधक नको, आपल्या कामगारांनी संघटित होणं नको असतं. आणि म्हणून ही व्यवस्था, राजकीय व्यवस्था जशी दिसते तसे त्यांच्या मागची जी पडद्याआडची यंत्रणा जी दिसते, की मोठमोठे उद्योजक, की ज्यांना हे कामगार वर्ग संघटित होणं किंवा शेतकरी वर्ग संघटित होणं हे नको आहे, त्या सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काम करताना आपल्याला दिसतात. त्याची माध्यमं वेगवेगळी दिसतात. आणि म्हणून तुम्ही जर एक साधं उदाहरण सांगितलं, आपण मनोरंजनाचं क्षेत्र करा, समाज माध्यमाचं क्षेत्र आणा, की ज्याच्याशी लोक खूप जोडलेली आहेत, मनोरंजनाच्या जोडलेली आहेत, समाज माध्यमाशी लोक जोडलेत. ह्या सगळ्यांवरचा जर आशय पाहिला आपण, त्याच्यावरची जर सगळं चित्र पाहिलं, तर ते साधारणपणाने लोकांना त्यांच्या मूलभूत प्रश्नांचा विसर पाडून भलत्याच प्रश्नांमध्ये गुंग करणारा तुम्हाला आशय तिथे दिसेल. तशा प्रकारचे प्रोग्राम्स आखलेले दिसतील. एक ठरवून लोकांची दिशाभूल करणं, ठरवून लोकांनी आपल्या मूलभूत प्रश्नांच्या पासून दूर जाणं आणि भलत्याच प्रश्नांमध्ये त्यांनी गुंगून जाणं, अशी एक व्यवस्था काम करते. आणि त्या व्यवस्थेचे चालक हे ठरवून इथल्या भांडवलशाहीचे जे खांब आहेत ते असतील किंवा सत्तेवर बसलेली व्यवस्था असेल, हे एकमेकांनी हातात हात घालून इथल्या शेतकरी, कामगार, श्रमिक वर्गाला वेगळ्या प्रश्नांमध्ये गुंतून त्यांनी संघटित होऊ नये, अशा प्रकारची रणनीती आखलेली आपल्याला नक्कीच जरा व्यवस्थित खोलात जाऊन आपण जर अभ्यास करायला गेलो तर ती दिसून येईल. एवढं मात्र नक्कीच आहे. डॉक्टर साहेब, तू हा मुद्दा अगदीच बरोबर मांडला, पण मला मला थोडी याला जोड द्यावी अशी वाटते, की याला संघटना किंवा राजकीय स्थिती वगैरे सगळ्या गोष्टी कारणीभूत असतील, मान्य आहे. पण बदलतं भौतिक सुविधा हव्यात मला. कारण झालं काय, समजा मी एखाद्या कंपनीत काम करत असेल आणि मी एखाद्या युनियनचा अध्यक्ष असेल, कामगार संघटनेचा अध्यक्ष, पण मलाच जर सुविधा मिळाल्या तर मी कशाला. आणि त्याला दुसरी कारण असं आहे की पूर्वी युनियनच्या किंवा श्रमिकांच्या संघटना आंदोलनं करायच्या, आवाज उठवायच्या, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल व्हायचे. अनेकांवरचे गुन्हे अद्यापही मागे घेतले गेलेले नाही, ते अगदी म्हातारपण आल्यानंतरही. तर या गोष्टीलाही कुठेतरी कंटाळले असतील मंडळी, आणि मग कशाला माझं नुकसान का करून घेऊ, ही मनोवृत्ती बळावत चालली असावी. याही गोष्टी त्याला कारणीभूत असाव्यात. मला या प्रकर्षाने या अनुषंगाने आणखी एक विचारावं असं वाटतं, की श्रमिकांचे, कामगारांचे किंवा शेतकऱ्यांचे असे कुठले प्रश्न आता ऐरणीवर आहेत की प्राधान्याने सोडवले गेले पाहिजे? आपल्याला सर, शेतकरी हा एक फार मोठा घटक आपल्याकडे आहे. आणि ज्याला आपण म्हणतो आपला कृषी प्रधान देश आहे, शेतकरी हा राजा आहे, अगदी बरोबर आहे. परंतु शेतीच्या संदर्भातले आज अत्यंत कळीचे प्रश्न तयार झाले. शेतीमालाच्या हमीभावाचा मुद्दा आपल्याला फक्त जाहीरनाम्यात दिसतो आणि निवडणुकींच्या काळात आश्वासनापुरता दिसतो. प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी शेतीच्या मालाच्या हमीभावाचे कुठे झालेली दिसून येत नाहीत. आणि हा अत्यंत कळीचा मुद्दा आज आपल्या सगळ्यांच्या समोर येतो. दुसऱ्या बाजूला शेतीवरची जी तिथं खतं असतील, बी बियाणे असेल, यांच्या वाढलेल्या किमती, त्यांच्यावर असलेले जीएसटी, आणि याच्यामुळे शेती करणं अत्यंत अडचणीचं झालेलं आहे, अत्यंत खर्चिक झालेलं आहे. आणि त्याच्यातून परतावा आला किंवा उत्पन्न आलं तरी त्याच्या मालाला हमी नाहीये. आणि म्हणून शेतकरी हा दिवसेंदिवस कर्जाच्या विळख्यात चाललाय. आणि त्याची अत्यंत वाईट परिणिती जर आपण मराठवाडा आणि विदर्भात पाहिलं तर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र सुरू आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमीभावाचा मुद्दा हाच अत्यंत कळीचा प्रश्न बनलेला आहे. आणि त्याचबरोबर शेतीवर जी काही सगळी आदानं लागतात, ज्याला बी बियाणं वगैरे, याच्यावर ज्या पद्धतीने टॅक्स आणि त्याची ज्या पद्धतीने महागाई वाढलेली आहे, त्याची सुद्धा कुठेतरी ते कमी करणं आणि शेतकऱ्यांना व्यवस्थित अनुदान देणं, शेतमालाच्या हमीभावाची व्यवस्था करणं, शेतकऱ्यांनी कुठल्या काळात किती माल कसा करावा याची एक व्यवस्था करणं, शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं प्रगत तंत्रज्ञान आणि शेतीच्या विषयीचा व्यवस्थित शास्त्रीय तत्वावर असलेला विचार हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, अशा अनेक प्रश्न शेतीच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिसतील. कामगारांच्याही प्रश्नामध्ये ते संघटित नाहीत, असंघटित मोठ्या प्रमाणात आहेत. कॉन्ट्रॅक्टवर मोठी भरती आहे, कॉन्ट्रॅक्टदारांचं कडनं आणि कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून होणार त्याचं शोषण, त्याला कुठलंही नसलेलं संरक्षण, असे हे सुद्धा आपल्याला प्रश्न दिसतील. आणि श्रमिक आणि जो सगळ्यात एक शोषित घटक जो आहे, की ज्याच्यामध्ये भटका विमुक्त समाज असेल, आदिवासी समाज असेल, महिला असतील, या सगळ्या वर्गाला आज आपल्या अस्तित्वाचेच प्रश्न तयार झालेत. इतकी वाईट अवस्था आहे. आम्ही आमच्या पुणे जिल्ह्यातल्या एका कातकरी वस्तीला गेली 40 वर्ष झालं, की त्यांना कुठल्याच त्या वस्तीवर माणूस जन्मला किंवा मरण पावला तर त्याची कुठेच नोंद होऊ शकत नव्हती. इतकी वाईट परिस्थिती होती. आजही अनेक भटका विमुक्त समाज आपल्या ओळखीसाठी, आपल्या अस्तित्वासाठी झगडतोय. अशा अनेक प्रश्न आपल्या समोर त्या वंचित समाजाचे दिसून येतील. डॉक्टर साहेब, अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडतात तुम्ही. तुम्हाला त्याकरताच अधिक विचारावं असं वाटतं की तुम्ही महाराष्ट्राच्या तळागाळात अगदी कानाकोपऱ्यात जाऊन काम करता
अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून अनेक प्रश्नांवरती आवाज उठवता. पण मला असं विचारायचंय, सरकारी पातळीवर सुद्धा अनेक योजना आहेत. या वंचितांसाठी आहेत, श्रमिकांसाठी आहे, कामगारांसाठी आहेत, शेतकऱ्यांसाठी पण आहेत. या योजना खरंच तळागाळापर्यंत पोहोचतात का हो? खरं म्हणजे याच्याविषयी जर काही अभ्यास पण पुढे येत आहेत आणि काही अभ्यास झालेले आहेत आणि काही अभ्यास खरं करण्याची गरज आहे. मी आपल्याला प्रामाणिकपणे हं, सांगतो की सरकार ज्या योजना तयार करतं त्या योजना नेमका गावातल्या शेतकऱ्यांच्या, शेतमजुराच्या किंवा वंचित समाजाला डोळ्यासमोर ठेवून करतं, की दुसऱ्याच कोणत्या तरी थर्ड हं, पार्टीला त्याचा लाभ व्हावा म्हणून करतो. इथपर्यंत शंका घ्यावी अशा काही योजना आहेत. आणि म्हणून ज्या हं, योजना हं, ते आणतात, त्या योजनांचं मूल्यांकन करणं, त्याची खरंच गरज त्या घटकांना आहे का ते तपासणं, हा पहिला मुद्दा आहे. म्हणजे योजनांची गरज किती आहे, तिची खरंच उपयुक्तता आहे का, हं, ही एक बाजूला तपासणं गरजेचं आहे. आणि त्याच्या अंमलबजावणीची पद्धत अत्यंत आपल्याकडे प्रॉब्लेमॅटिक आहे. आज काही योजना ऑनलाईन झालेल्या आहेत. त्याच्यातही वेगवेगळे मार्ग यांनी हं, काढलेले आहेत. आणि योजनांच्या विषयीचे लाभार्थी तेच तेच वारंवार आपल्याला दिसून येतील. गावातले जे हं, प्रभुत्वशाली घटक जे असतात, राजकीय ज्यांना काही पाठबळ असतं, अशाच लोकांना वारंवार 2 वर्षाआड 3 वर्षाआड योजना मिळतात का, तेही पाहावं लागेल. योजनांच्या ते आपल्याला सातत्याने दिसेल की काही एकाच कुटुंबाला वारंवार योजना झालेल्या आपल्याला दिसतील. ताडपत्रीची त्याला, घरकुल त्याला, अजून तिसरी सायकलीची योजना, एक्स वाय झेड ज्या ज्या काही योजना असतील तिथं हं, जाताना दिसतात. याच्या बरोबरीने अजून एक आपल्याला मुद्दा मी सांगतो की योजना मंजुरीची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये सुद्धा खूप देण्या हं. घेण्याचा व्यवहार होतो आणि त्या त्या सुद्धा हो. प्रक्रियेला कुठेतरी खीळ बसला पाहिजे. आणि म्हणून योजनांची हं, उपयुक्तता, योजनांची अंमलबजावणीची पद्धत आणि योजनांचा त्या लाभार्थीला देत असताना पारदर्शक झालेला व्यवहार, या 3 घटकांवर हो. योजनांचं आपल्याला फेरविचार आणि त्याच्याविषयी काम करणं गरजेचं आहे. काही योजना ह्या नक्कीच हं, ऑनलाईन पद्धतीने पारदर्शक पद्धतीने आणल्या जात आहेत. पण त्या हं, योजना ज्यांच्यासाठी आणल्या जातात त्यालाकडे ती ऑनलाईनची सुविधा नसणं, त्याच्यापर्यंत हा मेसेज जात नसणं, हे सुद्धा आहे. आणि म्हणून योजना एकदा डिक्लेअर झाली तर ती अगदी मर्यादित लोकांनाच कळते आणि त्याच्यामुळे मर्यादित लोकांची जी एक व्यवस्था असते तीच त्याचा लाभ घेते. त्याच्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया आणली आणि आम्ही पारदर्शकपणा आणलाय असं जर कोण म्हणत असेल तर आम्ही रोज दैनंदिन त्या क्षेत्रामध्ये काम करतोय. हे अत्यंत हं, साफकोट आहे. ऑनलाईन जरी आणलं असलं तरी तशी ऑनलाईनची प्रक्रिया सुलभरित्या त्या सर्वसामान्य हं. माणसाला डोळ्यासमोर ठेवून केलेली नाहीये. त्याच्यापर्यंत त्याचे मेसेज नाहीये. जात नाही की अशी योजना आली, तिचा हा कालावधी असा आहे, तेही जात नाहीये. एक व्यवस्थितपणाने परत एकदा मर्यादित कमपूतच याचा लाभ दिला जातोय आणि घेतला जातोय. हे सुद्धा आपल्याला दिसेल. खूप हं, अजून त्याच्यातले गैरव्यवहार आहेत. मला ते नाही सांगण्याची तशी इच्छा किंवा ते नाही. परंतु एवढं खरं सांगतो की योजनांचे लाभार्थी आणि योजनांची प्रक्रिया ही गोरगरिबाला न्याय देणारी ती नक्कीच नाहीये. हे मात्र मी आपल्याला नक्कीच ठामपणाने सांगतो. नक्की त्याचा 5-25% लाभ गरिबांना मिळतही असेल त्याचं मी स्वागत करतो. पण 60-70% मोठा गोंधळ सुरू आहे. आपल्याला ते प्रमाण जर कमी करता आलं आणि 30-40% आपण सोडून देऊ, पण 60% तरी खऱ्या गरजूंना जर ह्या योजना मिळण्याची प्रक्रिया झाली तर त्याचा नक्कीच गोरगरिबांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत परखड मत मांडलं या सगळ्याच योजनांबाबत, कारण हे वास्तव आहे. ग्रामीण महाराष्ट्रातलं, तळागाळातल्या महाराष्ट्रातलं हे वास्तव तुम्ही अत्यंत परखडपणे मांडलं. मला याला जोडून एक शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न आहे. ही एक व्यवस्था आली आहे. मधल्या काळामध्ये त्याच्यावर बऱ्याच वादविवाद झाले. अनेक शेतकरी त्याच्यावर असमाधानी आहेत वगैरे वगैरे. तुमचं काय मत आहे? या क्षेत्रातले तुम्ही जाणकार आहात, अभ्यासक आहात म्हणून विचारतो. कशाविषयी मला मुद्दा पहिला कळला नाही नीट. कृषी उत्पन्न बाजार समित्या ही व्यवस्था जी हा, आहे कृषी उत्पन्न शेतकऱ्यांसाठी. बाजार. हा, हो, हो, हा. हो. अगदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची गरज शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. त्या असायलाच हव्यात. बरं. कारण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जे जे व्यवहार होतात त्याला कृषी उत्पन्न बाजार समितीचं संरक्षण असतं आणि शेतकऱ्यांची फसवणूक त्याच्यातून टळते. परंतु हं, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण कामकाजामध्ये काही मूलभूत बदल झाले पाहिजेत, काही सुधारणा झाल्या पाहिजेत, या मताशी मी सहमत आहे. हं, कारण की हं, कृषी हं, उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर जर शेतकऱ्यांचा आणि थेट व्यापाऱ्यांचा व्यवहार झाला तर अनेक ठिकाणी हं, आपल्याला असं दिसून येईल की काही दिवस त्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला थेट पैसे दिले, त्यांचे व्यवहार जुळून हं, चांगले व्यवहार चालले, परंतु नंतर एक रकमी मोठ्या मोठ्या रकमा झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला फसवणूक केलेले अनेक प्रकार आपल्याला उघडकीस येतात. विशेषतः तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रातल्या आपल्या जर सॉरी नाशिक भागात जर आपण गेलो तर नाशिक भागामध्ये हं, हं, तुम्हाला अनेक शेतकऱ्यांची फसवणूक, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची किंवा इतर शेतकऱ्यांची फसवणूक आपल्याला झालेली हं, दिसून येते. हं.
त्याच्यामुळे नाशिक हं, मधला हं. आणि असं महाराष्ट्रात आपल्याला दिसून येतं आणि म्हणून कृषी उत्पन्न बाजार समित्यांची गरज आहे. त्याच्या आतच व्यवहार झाले तर त्याला शेतकऱ्याला संरक्षण मिळतं. परंतु त्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं आजचं कामकाज हे अधिक शेतकरी हिताचं कसं होईल याच्याविषयी विचार होणं आणि त्याच्याविषयीच त्याच्यात हं. सुधारणा करणं इथपर्यंत याच्यावर माझी सहमती आहे. परंतु त्या बंद कराव्यात अशा मी बिलकुल मताचा नाहीये. अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. याला जोडून मी एक उदाहरण सांगेल माझ्या ऐकिवात आलेलं किंवा मी हे केलं माझ्यापर्यंत आलेलं. बऱ्याचदा काय होतं कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेर तुम्ही म्हणालात की व्यापाऱ्यांकडे थेट शेतकरी जातात आणि मग 100 जोडी मोजताना तो 110 जोडी टाकून देतो. वरच्या 10 जोडींचा गफला असतो. म्हणजे शेतकरी सुद्धा ते मान्य करतो नकळतपणे. ती त्याची फसवणूकच आहे. तर हे प्रकार रोखण्यासाठी सुद्धा काही पावलं तातडीनं किंवा गांभीर्यानं उचललं गेलं जाणं गरजेचं आहे. म्हणजे मग शेतकरी अगदी पिचला बरोबर. जाणार नाही. 10 जोड्यांसाठी पण खरंय. कष्ट घेतलेलेच आहेत ना हो त्यांनी शेतकऱ्यांनी. अगदी, अगदी, अगदी. आणि म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आत होणारे व्यवहार असतील शेतकऱ्याच्या शेतमालाच्या खरेदी विक्रीचे किंवा कृषी उत्पन्न समितीच्या बाहेर होणारे सुद्धा काही खरेदी विक्रीचे व्यवहार असतील याला पूर्णपणाने संरक्षण असलं पाहिजे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने सर्व यंत्रणांनी उभं राहिलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या एका सुद्धा हं. मेथीच्या गड्डीचा त्याला फटका बसायला नको याची सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. कारण की शेवटी त्याच्या कष्टाचं ते दाम आहे आणि सगळ्या कष्टाचं त्याचं ते आम्हाला. पीक आहे. त्याची पुढे फसवणूक त्याची होता कामा नये याची सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. पण ही जशी ह्या पातळीवर जशी फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसंच त्या शेतमालाला त्यांनी जे त्याच्यात गुंतवणूक केलं त्याला काही किमान तरी हमी भाव मिळाला पाहिजे याची सगळ्यांनीच खबरदारी विशेषतः महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे. मी आपल्याला एक उदाहरण देतो की केरळ राज्य शासनाने अलीकडे भाजीपाल्याला सुद्धा काही किमान हमी भाव जाहीर हं. केलेला आहे. तो किती केलेला आहे एक्झॅक्ट हो, ते हो. आकडे माझ्या समोर आता नाही परंतु केलेला आहे. ही हं, अत्यंत चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्र शासनाने याचा हं. विचार करावा. मी स्वतः अगदी कॉलेजला असताना माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी माझ्या गावातून माझ्या शेतातली आम्ही कोथिंबिरीच्या गड्डीचं एक ट्रॅक्टर ट्रॉली भरलेला सगळी कोथिंबीर घेऊन राजगुरुनगरच्या कृषी उत्पन्न बाजार हं. समितीमध्ये आलो आणि त्याचा लिलाव झाला आणि अक्षरशः तो इतका झाला की जवळपास आम्ही ते मोफत दिल्यासारखी देऊन आलो. त्या ट्रॅक्टरचं भाडं हं. किंवा येताना आम्हाला वडापाव सुद्धा खायला ₹2 मिळाले नव्हते. हं. एवढी वाईट अवस्था आमच्यावर मला वाटतं एस-वाय कॉलेज महाविद्यालयीन शिक्षणामध्ये घेत असेल. एफ-वाय-एस-वायचा तो काळ असेल त्याच्यातला स्वतःचा तो अनुभव आहे. असा अनेक शेतकऱ्यांचे अनुभव तुम्हाला मला दिसतील. मेथीची भाजी किंवा कोथिंबीर ह्यासारख्या पालेभाज्या आहेत. ही लॉटरी आहे. लागली तर शेतकऱ्याला ₹2 मिळून जातात. पण नाही झालं तर अक्षरशः त्याला तो परत जायला सुद्धा ₹2 त्याच्याजवळ नसतात अशी व्यवस्था असते. आणि म्हणून केरळ राज्य सरकारने ह्या पालेभाज्या असतील, ह्या फळभाज्या असतील यांना एक किमान हमी भाव दिलाय की ह्या रेंजच्या खाली, ह्या हमी भावाच्या खाली त्याची काही जरी मार्केटमध्ये झालं तरी एवढं रक्कम त्याला मिळणार. हं. मला महाराष्ट्र हं. शासनाला विनंती आहे की आपण जास्तीत जास्त शेताची पिकं विशेषतः फळभाज्या असतील, भाज्या असतील यांना सुद्धा ह्या हमी भावाच्या खाली आणता येईल का? एक भारतातलंच हं. एक स्टेट जर आणतंय तर मग आपण सुद्धा भारतातलं एक स्टेट आहोत. विशेषतः महाराष्ट्राविषयी वेगळा अप्रोचनी संबंध देश पाहतोय. तर महाराष्ट्र शासनाने सुद्धा हं. याचा विचार करावा आणि याला हमी भावाच्या खाली आणावं. परंतु मी तुम्हाला अगदी नम्रपणाने सांगतो, हमी भाव जरी महाराष्ट्र शासनाने जाहीर केला, काही पिकांना हमी भाव जाहीर करतं, तरी त्या हमी भावाने खरेदी होत नाही. वेळेत होत नाहीत हं. आणि तो हमी भाव सुद्धा दिला जात नाही. हे पण म्हणजे अनुभव आहे. म्हणजे हमी भाव जाहीर करायचा हं. शेतकऱ्यांना खुश करायचं, पण त्या हमी भावाने शेतमालाला खरेदी करायची नाही. तेवढी पुरेशी खरेदी विक्री खरेदी केंद्र सुरू करायची नाहीयेत. हे याच्यात परत खूप हं. अडचणी आहेत. म्हणजे हा अजून वेगळा मुद्दा आहे. परंतु ते हं. करणं होणं गरजेचं आहे एवढं मात्र नक्कीच आहे. डॉक्टर साहेब तुम्ही फार स्पष्ट आणि व्यवस्थित मुद्दे मांडताय. मला शेवटचा प्रश्न विचारावा वाटतो, मग नंतर आपण थांबूया. अ, या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या सुधारणा सुचवायला पाहिजेत किंवा आराखडे बनवायला पाहिजेत शेतकऱ्यांशी संबंधित कृषी महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठांनी. ते कुठे आहेत सध्या? म्हणजे त्यांचा रोल काय आहे? की फक्त शिकवण्यापुरतं आहे? मी आपल्याला सांगतो तेच की मला कृषी महाविद्यालय असतील, कृषी विद्यापीठ असतील, हे शेतीच्या नवीन म्हणजे पिकांविषयी, पिकांवर पडणाऱ्या आजारांविषयी, कीटकांविषयी वगैरे वगैरे हा थोडा काही अभ्यास करतायत. म्हणजे हा अभ्यास ते करतायत. हं. आणि ते बरं. शेतकऱ्यांपर्यंत काही प्रमाणात आणण्याचा प्रयत्न करतायत. त्याला खूप मर्यादा आहेत हे खरं आहे. ओके. परंतु हाच मला हं. थोडाफार काहीतरी अभ्यास किंवा नवीन वाण एखाद्या पिकाचं त्यांनी बाजारात आणलेलं दिसतं किंवा एखाद्या किडीवर नवीन संशोधन केलेलं दिसतं. असं थोडंसं दिसून हं. येतं किंवा ते काही बरं. मर्यादित का होईना पण ते जातं. परंतु
शेतीच्या धोरणात्मक प्रश्नांची चिकित्सा करणं, शेतीच्या विषयी हम्म. बदललेल्या काळात कोणतं धोरण असावं याच्याविषयी कृषी महाविद्यापीठांनी किंवा कृषी विषयक संशोधन करणाऱ्या संस्थांनी काहीतरी एक नवीन पर्यायी मांडणी केली असं मला तरी ऐकवत नाहीये. केली पाहिजे. काही आयोग आपल्याकडे हम्म. स्वामीनाथन आयोग एक अत्यंत चांगला शेतकरी हिताचा आलेला आहे, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारमध्ये जे सत्तेवर आलेत त्यांनी मात्र सांगितलं होतं की याची आम्ही अंमलबजावणी करू, पण ती अंमलबजावणी झालेली नाही. कृषी विद्यापीठांनी एका बाजूला शेतकऱ्यांच्या डे टू डे प्रश्नांविषयी, शेतीच्या प्रश्नांविषयी तर अभ्यास केलाच पाहिजे, तो त्यांच्यापर्यंत आणलाही पाहिजे, पण शेतीविषयक धोरणांच्या विषयी सुद्धा काही मांडणी करण्यात त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की शेतकरी कृषी महाविद्यालय असतील किंवा विद्यापीठ असतील किंवा अजून शेतीविषयक संशोधन करणाऱ्या सरकारी निमसरकारी संस्था असतील, ह्या संस्था आणि शेतकरी यांच्यात एक दरी झालेली आहे. काही प्रमाणात अलीकडच्या काळात केव्हीके ती दरी काही प्रमाणात भरून काढण्याचा प्रयत्न करते, परंतु ती मर्यादित आहे. एक मोठ्या प्रमाणात आपल्याला संशोधन, शेतीविषयक झालेलं संशोधन आणि प्रत्यक्ष शेतकरी यांच्यातली जी एक दरी आहे ती अजून वेगवेगळ्या माध्यमातून कशी कमी करता येईल हा सुद्धा पुढच्या काळात आपल्या सगळ्यांच्या समोर एक प्रश्न राहणार आहे. डॉक्टर साहेब, खूपच मुद्देसूद आणि परखड आणि सडेतोड अशी मांडणी आपण या प्रश्नावर केली. अर्थात हा इतका मोठा विषय आहे, इतका मोठा प्रश्न आहे आणि इतक्या समस्या आहेत या विषयामधल्या की अर्धा तास ची चर्चा ही खूप कमी वेळ आहे त्यासाठी. तरी देखील तुम्ही अत्यंत मुद्देसूद आणि दर्शकांना पटेल, त्यांची माहितीमध्ये भर पडेल अशी मुद्देसूद अशी मांडणी आपण केली. त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागामध्ये. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.